मित्रांनो, कल्याणमध्ये परवाची घटना घडली होती. परप्रांतीय माणसाने मराठी माणसावर हल्ला केला. झालेली गोष्ट अशी होती, जे परप्रांतीय माणूस होता त्यांची मिसेसने बाहेर काही धूर केला होता आणि त्या धुराचा त्रास आजूबाजूला होऊ लागला आणि आपल्या मराठी माणसाने त्या लोकांना हे सांगायला गेले आणि या सांगण्यावर त्यांची काहीतरी बोलाचाली झाली, त्यांचा काहीतरी वाद झाला आणि त्या परप्रांतीयांनी आपले काही मित्रांना बोलवलं आणि काही हत्यार घेऊन ते लोक आले आणि त्या मराठी माणसावर हल्ला केला. ही खूप दुःखद घटना होती आणि या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. अविनाश दादा यांनी मनसे कडून एक मनसे दणका दिला आहे आणि एक आवाहन केलं आहे, जर सरकारने या गोष्टीवर लक्ष दिलं नाही, या परप्रांतीयांना काही त्यांना शिक्षा दिली नाही तर आम्ही मनसे दणका दाखवू. आम्ही जे पण कायदा आहे त्याचा उल्लंघन करू, त्या कायदा मोडून त्या परप्रांतीयांना शिक्षा देऊ. अविनाश दादा यांची ही प्रतिक्रिया होती. मला वाटतं की तुम्ही आम्हाला झाडू मारायला ठेवणार असाल तर ह्या महाराष्ट्रात जर राजसाहेबांनी या सर्व परप्रांतीयांवर झाडू फेरली तर काय चुकतं ना. त्यावेळेला आपल्याकडचे जे काही सोकॉल्ड नेते आहेत, स्वतःला भारतीय समजतात आणि अनेक स्वतःला उपमा देतात, त्या सगळ्या नेत्यांना माझा प्रश्न आहे, ज्यावेळेला मराठी माणसांवर हल्ले होतात तेव्हा होतं हात पुढे होतो. कालपासून कोण नेता बोलला या विषयावर? महाराष्ट्र सैनिक सोडल्या किंवा मनसेचे पदाधिकारी सोडल्यात याच्यासाठी पुढे यायला हे लोक घाबरत आहेत, कारण यांची वोट बँक आहे आणि वोट बँक तुटू नये म्हणून हे मराठी माणसाला तुच्छ समजतात. तो मला असं वाटतं की याच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय व्हावा, नाहीतर याच्या पुढे महाराष्ट्र सैनिकांनी कायदा हातात घेतला तर आमच्यावर गुन्हे दाखल करू. स्थानिक नागरिक एकवटले, त्यांनी बॅनरबाजी केली, आंदोलन केलं, त्यानंतर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला. वाटतं योग्य कारवाई झाली? मला वाटतं दोघांवर का गुन्हा झाला, कारण ज्या मराठी माणसावर हल्ला झाला तो त्यांच्या घरातली भांडणं सोडायला गेला होता ना. तो दोघांवर गुन्हा दाखल करण्याचा काय अर्थ आहे? तो या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि मराठी माणसं, त्यातही मराठी माणसावर गुन्हा दाखल होणार असेल तर मग मराठी माणसाचं सरकार आहे का आणि महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे का, असाच प्रश्न आमच्या समोर येईल. संजय राऊत म्हणाले की मराठी माणसाच्या हल्ल्यासाठी मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी, राज ठाकरे भाजपासोबत आहे याची करून लागू. अहो, खरं तर संजय राऊताला लाज वाटली पाहिजे, तो काँग्रेससोबत आहे. का नाही त्याच्यावर त्यांचा कुठला आमदार अजून किंवा कुठला नगरसेवक कल्याणमध्ये बोलले? का नाही आदित्य ठाकरे अधिवेशनात बोलतात? या सगळ्या विषयात परवा घडलेली घटना आहे ना. बाकीच्या गोष्टींवर आदित्य ठाकरे नाचतायत ना तिकडे. तर मला वाटतं या गोष्टीवरही आदित्य ठाकरेंनी मराठी माणूस म्हणून बोलायला पाहिजे. मराठी माणसाचा पक्ष होता ना एकेकाळी, आता तो मनसे आहे मराठी माणसाचा पक्ष. परंतु संजय राऊताला रोज सकाळी उठायचं आणि बरगळायचं, याच्या पुढे काही नाही. खरं तर संजय राऊतांनी यावं, त्या कुटुंबाला येऊन भेटावं, एवढी जाणत नाही का त्यांच्यामध्ये. या सगळ्या गोष्टीचा समाचार आम्ही घेऊ आणि संजय राऊतांनी जास्त विचार करू नये मराठी माणसाचा. त्याच्यासाठी राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. तुमची गोष्टी मुलं राज ठाकरे असतील किंवा तुमचे वरिष्ठ? मला वाटतं आम्ही मराठी माणसाच्या पाठी खंबीर उभे आहोत. जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला गरज लागेल त्या वेळेला सर्व महाराष्ट्र सैनिक हे रस्त्यावर तुम्हाला दिसतील आणि नजीकच्या काळात आमची भूमिका सन्माननीय राष्ट्रात स्पष्ट करतील या विषयावर. तुम्हाला माहितीच असणार की 18 डिसेंबरला गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटाला जाणारी बोटला अपघात झाला होता आणि त्यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झाला होता. पण आज त्याचा आकडा आज 15वर आला आहे. मित्रांनो, ही दुःखद घटना मुंबईमध्ये 18 डिसेंबरला घडली होती आणि अशीच घटना पूर्ण दुसऱ्या एक राज्यात घडली आहे. तिकडे 38 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोणाची चूक असते? गव्हर्नमेंट सरकारला विनंती आहे की हे गोष्टीची चाचणी करा, तपासणी करा, कारण की ही घटना वारंवार घडत आहे. दुसरी ब्रेकिंग न्यूज आहे मित्रांनो, जयपूरला 2 LPG गॅस सिलेंडर घेऊन जाणारे दोन्ही टँकरचा अपघात झाला आहे आणि त्या अपघातामध्ये 40 गाड्या जाळून खाक झाल्या आहे. 101 माणसं जखमी झाले आहेत आणि 11 लोकांचा मृत्यू झाला आहे. SP न्यूज हिरन चॅनल तर्फे या घटनेला भावपूर्ण श्रद्धांजली देत आहे, जे लोक या घटनेमध्ये मृत्यू पावले आहे यांना. पण ही घटना वारंवार का घडत आहे? का यांच्या सुरक्षेसाठी, का यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी काही कार्य गव्हर्नमेंट का करत नाही? कारण की इतके लोकांचा मृत्यू होत आहे.
दुसरं, थंडी वाढत आहे आणि या थंडीचा दिवशी तुम्ही फिरायचं प्लॅन जर करत असेल तर अलिबाग आणि अशी खूप जागा आहे, शिर्डी, ह्या जागेवर पर्यटक लोकांची गर्दी होत आहे. जर तुम्ही तिकडे जात आहे तर तिकडे थंडी खूप आहे, तुमची काळजी घ्या. थंडीपासून वाचण्यासाठी जे सामान लागतं, जे वस्तू लागते ते तुमच्या सोबत घेऊन जावा आणि तुमची काळजी घ्या. कारण की तुम्ही जे घाटावरून प्रवास करत असणार, कारण की आजचा प्रमाण बघितला थंडीचा तर पारा एकदम रिकामी खाली आला आहे आणि मार्गावर घाटावर पूर्ण धुराचे दुःखद वाढलेले आहे. तुम्हाला काही समोरचा दिसणार नाही. तर काळजी घ्या आपली आणि सुरक्षित प्रवास करा, हीच तुम्हाला नम्र विनंती करतो. मित्रांनो, काही पण घटना घडते, ही कशाला घडते का? कारण की आम्ही लक्ष देत नाही. आपण लक्ष द्या. जेव्हा जयपूरला जी घटना झाली आहे त्या घटनामध्ये ज्या 2 टँकरची टक्कर झाली, 40 गाड्या तिकडे जाऊन खाक झाले, तर लोकांनी आपली सुरक्षेसाठी धावपळ करायला पाहिजे होती. पण लोकांनी ते पाहण्यासाठी, रील बनवण्यासाठी, व्हिडिओ बनवण्यासाठी तिकडे थांबून राहिले आणि त्यामध्ये 11 लोकांचा मृत्यू झाले. ही दुःखद बातमी आहे. कारण की हा हायवे, जयपूर हायवे अजून पण बंद आहे. जर तुम्ही जयपूरला ट्रॅव्हल करत असेल तर माहिती घेऊनच ट्रॅव्हल करा, हीच तुम्हाला नम्र विनंती. आणि काय मित्रांनो, माझ्या चॅनलला लाईक आणि फॉलो करा जर तुम्हाला आवडलं तर. आणि काही चूक होत असेल तर माझ्या कॉमेंट्समध्ये तुम्ही मला माहिती द्या, मी सुधारणार ती चूक. आणि मित्रांनो, तुमचा सपोर्ट असू द्या, हीच नम्र विनंती.